हॉटेलमध्ये सुद्धा मिळणार नाही अशी चमचमीत अंडा मसाला आज करणार आहोत. तर करायला सोपी आणि खूपच चमचमीत हे अंडा मसाला बनवून तयार होते. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा 3 अंडी उकडून घेणार आहोत आणि मसाला तयार करण्यासाठी 10 ते 12 खोबऱ्याचे तुकडे घेतले आहेत आणि खोबरं भाजेपर्यंत कांदा आणि टोमॅटो कापून घेणार आहोत. तर एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हे सगळं आपल्याला कापून घ्यायचं आहे. खोबरं पण छान भाजलेलं आहे. तर तुम्हाला हे काही स्नॅक्सचे पदार्थ किंवा काजू, बदाम, ड्रायफ्रूट्स आहेत सगळे आणि फुटाणे आहेत आणि कांदा लसूण मसालासुद्धा आहे. नक्की ऑर्डर करून बघा. एकच नंबर क्वालिटी आहे सगळ्या पदार्थाची. तुम्हाला नक्की आवडेल. नक्की एकदा ऑर्डर करून बघा. तर आता खोबरं भाजून झालेलं आहे. त्याच्यामध्येच आपल्याला फुटाणे आणि जिरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे आणि विलायचीसुद्धा मी भाजून घेतली आहे. आता हे मिक्सरला पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे. मसाला आपला तयार आहे. तर 3 अंडे उकडून झालेले आहेत आणि हे आपल्याला स्मोकी फ्लेवरमध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्याचे एका अंड्याचे 2 तुकडे करून घ्यायचे आहेत. अंडेसुद्धा फ्राय करून झालेले आहेत. तर एका कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल छान कडकडीत गरम केलं आहे. त्याच्यामध्येच कांदा, हिरवी मिरची टाकून आपल्याला आणि अद्रक लसूणची पेस्टसुद्धा टाकली आहे. हे सगळं टाकून फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्येच काही सुके मसाले जे आपण रेग्युलर घरगुती मसाले वापरतो ना, तेच काही मसाले टाकायचे आहेत आणि हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्येच आपण जे मसाला बनवला होता ते मसालासुद्धा टाकायचा आहे. त्याच्यामध्येच अंडी टाकायची आणि व्यवस्थित फ्राय करून